आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। विदेशातील डॉक्टरांची टीम संत समागमामध्ये आलेल्या भाविकांची किरोप्रॅक्टिक ट्रीटमेंटद्वारे निष्काम भावाने सेवा करत असल्याचे समोर आले आहे। सांगली येथील महाराष्ट्राच्या 59व्या निरंकारी संत समागम सुरू असून या कार्यक्रमात लाखोंचा जनसमूह उपस्थित आहे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या श्रद्धाळू भक्तगणांच्या मणक्याचे आणि हाडांची विशेष ट्रीटमेंट करत आहेत। यामुळे सांधे व मणके व्यायामाने दुरुस्त केले जाते। या किरोप्रॅक्टिक ट्रीटमेंटचा लाभ उपस्थित भक्तगण घेत आहेत। यासोबतच समारोहस्थळी आयोजित भव्य निरंकारी प्रदर्शन भाविकांसाठी एक प्रमुख आकर्षण ठरले आहे। यावर्षी हे प्रदर्शन आत्मनिरीक्षण या थीमवर आधारित आहे, ज्यामध्ये आत्मचिंतन, आत्मसाक्षात्कार आणि मानवी मूल्यांचे महत्त्व अत्यंत प्रेरणादायी आणि प्रभावी पद्धतीने सादर केले आहे। प्रदर्शन 3 मुख्य विभागांमध्ये विभागले गेले आहे। पहिल्या विभागात मिशनचा इतिहास, त्याची विचारसरणी आणि भारत आणि परदेशात चालवल्या जाणाऱ्या मानवतावादी कार्याची झलक दाखवली आहे। दुसऱ्या विभागात बाल प्रदर्शन म्हणून सादर केले आहे, ज्यामध्ये मुलांना उज्ज्वल आणि सुसंस्कृत जीवन जगण्यास प्रेरणा देणारे शैक्षणिक आणि मनोरंजक मॉडेल प्रदर्शित केले आहे। तिसऱ्या विभागात मिशनच्या सामाजिक कल्याणकारी शाखेने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे तपशीलवार प्रदर्शन केले आहे। आतापर्यंत सुमारे 5 लाख भाविकांनी प्रदर्शनाच्या 3 विभागांना भेट दिली आहे आणि आध्यात्मिक आनंद अनुभवत आहेत। सत्संग कार्यक्रमात विशाल जनसमुदायाला संबोधित करताना सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितले की मानवी शरीर असणे हा खऱ्या अर्थाने मानव असण्याचा एकमेव पुरावा नाही, तर मानवी गुणांचे आचरण हा मानव असण्याचा खरा पुरावा आहे। हा 3 दिवसांचे संत समागम सांगली ईश्वरपूर रोडवरील सांगलवाडीच्या विशाल मैदानावर आयोजित केला आहे, जिथे भारत आणि परदेशातील लाखो भाविक आणि देवप्रेमी लोक सद्गुरूंचे दिव्य दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी जमले आहेत।